राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा तोच त्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यममिरविती देवी कुबेरही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मिथ्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मिथ्याहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता चला विचार सागर तरंग 6वा परिचय 67वा त्यामध्ये काल आपण थोडंसं बाकी शिल्लक शेवट थोडं गडबडीत घेतलंय ते थोडंसं पाहू. शेवटी काय म्हणाले होते, शक्तिवृत्तीने बोधन करीत शुद्ध ब्रह्म कोणत्याही पदाचे वाच्य नाही. शुद्ध ब्रह्म कोणत्याही पदाचे वाच्य नाही.
कोणत्या पदाचे वाच्य नाही म्हणले? कोणत्याच पदाचे. कोणचे पद आहेत? जे काही वेदाचे 4 महावाक्य आहेत, ते 4ही महावाक्ये हे ब्रह्मपदाला वाच्य होऊ शकत नाही. मग ते पद कशाला वाच्य होतात? विशेषाला. जे विशेष असतं का त्याला होत असतं. आणि विशेषाचं असणं नसणं जे काही सांगायचं असतंय, आहे नाही, ते विशेषाचंच सांगावं लागतं. विशेष आहे आणि विशेष नाही. आणि जे सामान्य रूप आहे त्याला असणं नसणं सांगण्याची काही आवश्यकताच पडत नाही. कारण त्याच्याकडूनही तशी अपेक्षा नसते मला कोणी आहे म्हणावं. म्हणजे कोणी आहे म्हणलं तर त्याचं आहे पण आहे, आणि कोणी आहे जरी म्हणलं तरीही त्याला त्या आहे म्हणण्याबद्दल काही वाटत नाही. म्हणजे आहे नाहीच्या पलीकडे असणारं ते शुद्ध ब्रह्म आहे, म्हणून ते कशालाच वाच्य होत नाही. असं असणारं शुद्ध ब्रह्म कोणत्याही पदाला, कोणत्याही पदाचे वाच्य नाही, हा गूढ सिद्धांत आहे. हा शेवटचा सिद्धांत आहे. म्हणून सर्व पदे, सगळी पदे म्हणजे 4ही पदे किंवा दुसरी काही सांगितली आहेत ना, प्रज्ञानम ब्रह्म, ती सगळी पदे विशिष्टाचीच वाचक आहेत. विशिष्टाचंच बोधन करून देणारे आहेत. आणि विशिष्ट विशेष असतो, विशेष स्वरूपच आहे ना. जो विशिष्ट विशिष्ट म्हणून आहे तो विशेष स्वरूपच आहे ना. आता जीव विशेषच आहे, ईश्वर हां, कारण विशेषच वाचक ठरत असतं. म्हणून केवळ शुद्ध लक्ष आहे. वाचक कोण? विशिष्ट. आणि केवळ शुद्ध लक्ष आहे. केवळ शुद्ध लक्ष आहे. वाच्य काय? विशेष. त्याच्यामध्ये जीव आला, ईश्वर आला, जगत आलं, हे वाच्य स्वरूपामध्ये आलं. पण लक्ष स्वरूपामध्ये ते शुद्ध ब्रह्म. म्हणून ते म्हणतात केवळ शुद्ध लक्ष आहे. आता मायेची अपेक्षिक सत्यता म्हणजे सापेक्ष सत्यता. माया कशी आहे? आता जगत आहे, माया कार्य आहे का नाही? पण आहे असं आपल्याला वाटायले ना. जगत आहे, जगत आहे, पण त्याचं ते आहे पण कसं आहे? सापेक्षिक आहे. म्हणून माया ही कशी आहे? सापेक्ष आहे. आणि परमात्मा कसा आहे? निरपेक्ष आहे का नाही? मग मायेची जी सत्ता आहे, जी सत्यता मायेची, तिला जे सतपणा आला आहे तो कसा आहे? सापेक्ष आहे. म्हणजे जगताला आपण आहे जे म्हणतो ते सापेक्ष आहे. कारण प्रतीतीला दिसायले म्हणून त्याला आहे म्हणायचं, आणि जे प्रतीतीला येतच नाही त्याला नाही म्हणायचं. म्हणजे जे प्रतीतीला येत नाही ते नाही, आहे का नाही? आता वंद्यापुत्र प्रतीतीला कधीच येत नाही म्हणून तो नाही, आणि तत् सापेक्ष आहे. हे जगत जे आहे वाटायले ना, तत् सापेक्ष आहे. हे सापेक्ष शब्द आहे. आता आपल्या इथं
काळा गोरा असं आपण म्हणतो ना, हा, हे सापेक्ष येतं धर्म. काळा काळा काऊन म्हणतो? कारण दुसरा गोरा आहे इथं, आणि गोऱ्याला गोरं काऊन म्हणतो? दुसरे काळे आहेत म्हणून. पण आपण जर थंड प्रदेशामध्ये गेलो तर तिथं सगळेच कसे असतात? गोरेच असतात, भुरेच असतात. हा, मग त्या ठिकाणी त्याला हे गोर असं म्हणा येते का? सगळेच गोरे असतात ना तिथं. आणि आफ्रिकेमध्ये जा बरं, इकडं सगळेच काळे. हा, मग तिथं काळ म्हणलं तर कोणाला काय राग येत नाही, काय नाही. हा, आणि गोरे म्हणलं काळे, तिथं काही संबंधच नाही ना. हा, पण जिथं मध्यम स्थिती आहे वातावरणाची, की जिथं थंडही नाही आणि उष्णही नाही, अशा वातावरणामध्ये काही काळे असतात, काही गोरे असतात. मग त्या ठिकाणी काळा गोरा हा जो म्हणण्याचा भाव असतो ना, तो सापेक्ष भाव असतो. याला काय म्हणायचं? सापेक्ष. गोरा आहे म्हणून काळा, लहान आहे म्हणून मोठा, मोठा आहे म्हणून लहान, हे सापेक्ष भाव येतं. हे आहे का नाही? तसं जगत बी हे कसं आहे? मग सापेक्ष आहे का नाही? आणि तसाच जीव आहे, तसाच ईश्वर आहे. म्हणून ही सत्यता जी आहे ही सापेक्ष सत्यता आहे. कारण असत्यच्या सापेक्ष सत आहे, हे पूर्ण सत नाही. सापेक्ष सत हे पूर्ण सत नसतं. सापेक्ष सत हां, सगळं सत्य नसतंय ते. मग पूर्ण सत्यता कशाला आहे? हां, जे लक्ष्य स्वरूप, शुद्ध लक्ष्य स्वरूप आहे ते ब्रह्म. म्हणून मायेची सापेक्षिक सत्यता आणि चैतन्याची निरपेक्ष सत्यता. निरपेक्ष म्हणजे काय? आता सापेक्ष कळालं की मग निरपेक्ष, त्याला काही अपेक्षा नाही. सत्यतेची त्याला अपेक्षाच नाही. पण इथं जगतामध्ये मला सत्य म्हणा, सत्य म्हणा, आहे का नाही? पण तिथं ते कसं आहे? कोणीच त्याला सत्य म्हणा किंवा नका म्हणा, ते कोणाला आव देत नाही. कोणतं तरी एक अमृतानुभव मध्ये प्रमाण आहे, ओ न देशी, ते आता आठवणार नाही. चैतन्याची निरपेक्षिक सत्यता. आता ह्या किती 2 सत्ता झाल्या का नाही? म्हणजे एक निरपेक्ष सत्ता आणि एक सापेक्ष सत्ता. या दोन्हीला मिळून आता सापेक्ष सत्याला अधिष्ठान कोणती सत्ता आहे? निरपेक्ष सत्ता आहे. कारण ती असल्याशिवाय ही सापेक्ष सत्ता राहू शकत नाही ना. झाड असल्याशिवाय सावली पडूच शकत नाही. म्हणून या निरपेक्षिक सत्ता आणि सापेक्षिक सत्ता, सत्यता म्हणा किंवा सत्ता म्हणा, हे दोन्ही मिळून सत्पदाचे वाच्य आहे. दोन्ही मिळून, आहे का नाही, सत्पदाचे वाच्य आहे. आणि निरपेक्षिक सत्य कसं आहे? त्याच्यामध्ये जे निरपेक्षिक सत्य आहे, ज्याचं सापेक्षिकाचं अधिष्ठान झालेलं, ते निरपेक्षिक सत्य कसं आहे? लक्ष्य स्वरूप आहे. ते सत्य कसं आहे? लक्ष्य स्वरूप आहे. मग हे सापेक्षिक राहो अथवा न राहो, त्याचं अस्तित्व. आणि सापेक्षिक कधी असतं आणि कधी नसतं, म्हणजे त्याच्यावरून त्याची सत्यता कोणाची?
जे निरपेक्ष आहे का त्याची सत्यता ह्याच्यावर अवलंबून नाही, पण याची सत्यता गुरुजी तर म्हणले होते याच्यामध्ये बी जी सत्यता दिसते ना ती त्याचीच आहे. कोणाची? जे निरपेक्षिक लक्ष आहे ना त्याचीच सत्यता, कारण ते मिसळून तर जरा सत्यता मिळाली. आणि वास्तविक पाहता याला सत्ता आहे का? जगताला सत्ता आहे का त्याला? मग त्यानं कोणाची सत्ता घेतली आहे का नाही? त्याला सत्ताच नाही, आणि जी काय आहे ती त्याचीच आहे. मग याच्यामध्ये जे सत्यत्व आहे ना हे सत्यत्व त्याचंच आहे, आणि ते सत्यत्व त्या अधिष्ठानाशी प्रळय काळामध्ये मिळून जातं. म्हणजेच त्याच्या सत्तेवर जगत चालतं म्हणतात ना, त्याच्या सत्तेवर. मग तीच तर सत्यता आपल्याला जगतामध्ये प्रतीतीला येते. वास्तविक त्याला कुठं सत्यता आहे? हा, जसं जावयास संग एखादा त्याचा मित्र जावा कुठं सासरवाडीला, आता त्याची का उठबैस पण केली असती का? ते एकटे गेला असतं तर हा, कुठलाही श्र तू म्हणले असते चल. जावयासारखा जर ते काय तिथं करायला गेला तर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, त्याचा मेवना काय म्हणेल? कुठलाही श्र तू. आणि त्याच्यासोबत जर जावया असला तर त्याच्या इतकीच सत्यता त्याला आहे का नाही? पण त्याची सापेक्षिक सत्यता आहे आणि जावयाची हां, आता त्याची सापेक्ष सत्ता तीही त्याची आहे का? याचीच आहे. तसं ब्रह्माचीच ही तर सत्यता आहे, जगताला मायेला सत्ताच नाही. हे मुळीच कसे आहेत? कल्पित आहेत, आणि कल्पित वस्तूला सत्ता असते का बरं? जसं आता सर्पाला, दोरीवर उत्पन्न होणाऱ्या सर्पाला आहे का सत्ता काही? मग त्या ठिकाणी ते सत्ता सत्यता त्याच्या ठिकाणी आपणाला प्रतीतीला आली का नाही? भ्रमक आली, प्रतीतिक आली. मग ती सत्यता कुणाची होती? दोरीचीच होती. कारण सामान्य स्वरूप ज्यावेळेस ज्ञान होतं का ते दोरीचं तिथं सामान्य स्वरूप ज्ञान होतच ना, आणि ती सत्ताच त्या ठिकाणी ती सामान्य स्वरूपानं झाली होती का? कारण तिथं विशेष झालंच नव्हतं ना वृत्तीला. इदम स्वरूपाच्या ज्ञानामध्ये विशेषता नाही ना, काहीतरी आहे. काय आहे? विषयाचं ज्ञान नाही. दोरी आहे का सर्प याचं ज्ञान नाही, सामान्य स्वरूप आहे तिथं, म्हणजे सामान्य ज्ञान आहे. मग ते सामान्य ज्ञान जर भ्रमरूपाला पावलं तर ते विशेष रूपाला आलं. काय सर्प आहे का नाही? सर्प विशेष रूपाला आला ना, आणि त्या ठिकाणी ती सत्यता कोणाची आली? मग ती तिथं आहे का ना? एकतर तिथं सर्प नाही, तो प्रतीतीला आला, प्रतीतीला आला, पण सत्यता कुणाची आली? त्या दोरीची सत्यता त्या ठिकाणी प्रगट झाली आहे का नाही? वास्तविक पाहता सर्पाला हां, कारण जी विशेष सत्यता विशेष सत्यता दोरीची, कारण सामान्य आणि विशेष दोन्ही ज्ञान असतात आहे का नाही? मग दोरीचं जे सामान्य ज्ञान होतं आणि विशेष अज्ञान होतं, दोरीचं भ्रमकाली सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान होतं आहे का नाही? मग ते विशेष ज्ञान कुठं गेलं? दोरीचं. तेच सर्पानं घेतलं, तेच सर्पानं घेतलंय. सर्पाच्या ठिकाणी जी सत्यता आपल्याला प्रतीतीला यायली ना ती कोणाची आहे? दोरीचीच आहे. आणि मग त्या ठिकाणी दोरीची सत्यता दोरी कशी देईल? मग ज्यावेळेस सर्पाची प्रतीती होती त्यावेळेस दोरीचं अज्ञान असतंय ना. हा,
कोणतं अज्ञान असतंय? विशेष अज्ञान असतंय, हे का नाही? कोणतं अज्ञान? विशेष आणि मग त्या ठिकाणचं विशेष ज्ञान कुठं गेलं? विशेष ते विशेष ज्ञान सर्पानं घेतलं ना, त्याच्याबरोबर ते सत्यताही, सत्यता त्याच्याबरोबर गेली का नाही? त्या ज्ञानाबरोबर, विशेष ज्ञानाबरोबर विशेष सत्ताही गेली, विशेषत्व गेलं ना त्याच्यात सर्पामध्ये. म्हणून तर सर्प सत्य वाटला ना तिथं. नाही तर सर्पापाशी कुठं सत्यता आहे? म्हणजे कसं घेतात भ्रमरूपाच्या ठिकाणी, त्या भ्रमपदार्थावर सत्यता कशी जाते? जगतावर सत्यता अशीच आलेली. कशी? ह्या रज्जू सर्पाच्या दृष्टांतासारखी. वास्तविक पाहता जगताला सत्यता नाहीच ना. आता स्वप्नाला सत्यता आहे का? आपण रोज अनुभवायलोत ना आपण. स्वप्नाला सत्यता आहे का? पण स्वप्नामध्ये सत्यता वाटत नाही का? मग ती सत्यता कोणाची घ्यायला ते? आपलीच. आपण सतरूप आहोत ना, आणि तिथं कोण हजर आहे? हा, मग आपलीच सत्यता तिथं आहे का नाही? पण त्या ठिकाणी आपली जी सत्यता आहे तर आपली कमी वाटते का नाही तिथं? आपण तिथं पूर्ण ज्ञानी वाटतो का? आपलं स्वरूप कसं आहे तिथं? हां, वृत्ती त्या ठिकाणी कशी आहे? अज्ञानातून निर्माण होणारी आहे का नाही? आणि मग त्या ठिकाणी ज्ञानाची विशेषता नसते, है का नाही? म्हणजे स्वरूप कोणतं आहे तिथं आपलं? आता इथं विराट आहे आणि झोपेमध्ये प्राज्ञ आहे. आता मधलं सांगा ना तेवढं. तेजस 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 स्वरूप आहे आपलं त्या ठिकाणी, है का नाही? जसं सूर्याचं तेज कसं आहे? जागृतीसारखं आहे. हां, आणि तशा तेजालाच विराट रूप म्हणतात. म्हणजे सगळ्या जगामध्ये प्रकाश पडतो का नाही? हां, आणि स्वप्नामध्ये आपल्या पुरताच प्रकाश आहे का नाही? तो प्रकाश दुसरीकडे आहे का? म्हणून ते तेजस आग्यासारखं आहे. ते कसा तेज आहे? ते आग्यासारखं तेज आहे ते, आहे का नाही? आणि मग आपलं खरं तेज कुठं गेलं? त्या स्वप्नानं घेतलं. स्वप्नामध्ये त्या जगत प्रतीतीला येतं का नाही? हां, आणि ते सत्यताही वाटतंय ना. आणि ती आपलीच सत्यता त्यानं घेतलेली असते त्या अविद्येनं. कारण अविद्या त्या पदार्थाला कारण आहे उत्पन्न होण्याला, आणि ते आपल्या सत्तेवरच ते पदार्थ उत्पन्न करते अविद्या. आपण उत्पन्न करतोत का? हां, आपण उत्पन्न काहीच करत नाहीत. आपल्या सत्तेवरती अविद्या तसे पदार्थ उत्पन्न करते. आणि तसंच जागृतही आहे, पण मनुष्याला तेवढा निश्चय होत नाही. मुमुक्षुला तेवढा निश्चय होत नाही. पण तसा निश्चय करणारे काही मुमुक्षु मुक्त झालेले आहेत. कसे मुक्त? विदेही मुक्त. कारण असा निश्चय होणं म्हणजेच विदेही मुक्तता प्राप्त होणं. म्हणजे त्या वृत्तीवर राहणं. तसा निश्चय म्हणजे त्या वृत्तीवर राहणं. हां, सतत जगत कसं वाटावं, हां, त्याला काहीच सत्ता नाही. हे आपल्या सत्तेवर, हे माझ्यामुळंच फालय. भगवंत असंच म्हणले होते अर्जुनाला, अर्जुना, अरे हे चंद्र सूर्य हे सगळं जगत, सगळे तिथले जीव प्राणी सगळे माझ्याच सत्तेवर येते. ते म्हणलं, देवा तू काय बी कसं बोलतोस तू येड्यावणी? तू गोकुळात राहणारा, गोकुळात हां ढोरं राखणारा माणूस तू, आणि तू या सत्तेवर आहे काय हे? हां, पण भगवंत म्हणले होते ते विधेय अवस्थेतून म्हणले होते. कोणतं? ह्या ज्ञानातून म्हणले होते. ते त्याला कळालंच नाही ना, अधिकारच नव्हता. तर मग हे वाक्य तुम्ही जगात कोणापाशी बी म्हणा बरं, ते म्हणते काय म्हणाले हे? हां, माझ्यापासून
हे का देव आहे का काय? अरे पण त्या वृत्तीतून जाऊन पाहाय ना, त्या वृत्तीतून जाऊन पाहाय ना. जागा झाल्यावर म्हणतो स्वप्न खोटं होतं, खरं नव्हतं. मग स्वप्नात जाऊन म्हणणं तसं स्वप्न खरं नव्हतं, मग कळत आहे म्हणजे किती वृत्ती बांधली आहे, स्वरूपाकार वृत्ती किती झालेली आहे, मग कळत. स्वप्नात गेलं की झालं, त्याला वाटतं नाही मग इथलाच आहे मी, कवाचा अनादी काळापासून मी स्वप्नातच आहे का नाही? असंच वाटतंय का नाही? स्वप्नात नाही, जागृतीतच वाटतंय त्याला. स्वप्नात वाटत नाही, स्वप्नातच वाटतं. पण स्वप्नात मी स्वप्नात आहे असं वाटत नाही, मी जागृतीतच आहे वाटतंय. आणि असतो कुठं? स्वप्नामध्ये असतो. ती भ्रांती जात नाही तर हे सर्व माझ्यापासून होतंय हे ज्ञान कसं होईल? सांगायचं तात्पर्य काय आहे? सत्पदाचे वाच्य काय आहे? ते ब्रह्म आहे आणि त्याचीच निरपेक्ष सत्ता आहे. मग त्या सत्यतेला कोणी सत्यता म्हणलं तर ती सत्यता आहे का, कोणी नाही म्हणलं तरी ती आहे सत्यता? आहे म्हणलं तरी आहे आणि नाही म्हणलं तरी, म्हणजे कोणाच्या म्हणण्यानुसार ती सत्यता टिकून राहती असं काही म्हणायचं नाही. म्हणजेच निरपेक्षिक सत्य लक्ष्य आहे. अधिकाऱ्याचं, मुमुक्षुचं जाणणं कसं पाहिजे? मग निरपेक्षिक सत्य, निरपेक्षिक सत्यता ही लक्ष्य आहे का नाही? म्हणजेच लक्ष्यामध्ये, लक्ष्य वृत्तीला लक्षावृत्तीला लक्षणामध्ये कशी लक्षित पाहिजे? निरपेक्षिक लक्षित पाहिजे है का नाही? कारण तेच लक्ष्य स्वरूप आहे. त्यालाच सत्य लक्षण म्हणतात, लक्षणा सत्य म्हणतात. मग हे झालं त्याची निरपेक्ष सत्यता है का नाही, आणि तेच लक्ष्य असावं है का नाही? तेच सत्यता आहे, तेच सत्य आहे. आता दुसरं, बुद्धी वृत्ती रूप ज्ञान. बुद्धी वृत्ती, आता हे काय चाललंय? हे ते संक्षेप शारीरकार यांनी अशा लक्षणा सांगितलेल्या आहेत त्यांच्या ग्रंथामध्ये. जे संक्षेप शारीरकार आहेत, मला वाटतं ते सुरेश्वराचार्य आहेत काय की संक्षेप शारीरकार, तर त्यांनी ह्या लक्षणा केलेल्या आहेत. अशा ह्या लक्षणा, आता या वरच्या कशा लक्षणा सांगितल्यात, पण त्याच्यासारख्याच वाटायलेत का नाही ह्या लक्षणा? लक्षणच करायलेत नाही हे. आता एक नंबरच्या आपण निरपेक्षिक सत्यता पाहिली का नाही आहे का नाही, आणि सापेक्षिक सत्यता. तर ही सापेक्षिक सत्यता संसाराची आहे, जगताची आहे, आणि निरपेक्ष ब्रह्माची आहे. आता दुसरा नंबरचा पहा कशी लक्षणा केली देणं. बुद्धी वृत्ती रूप ज्ञान, ज्ञानाची लक्षणं. आता बुद्धी वृत्ती रूप ज्ञान, बुद्धीच्या योगाने वृत्तीच्या योगाने उत्पन्न होणारं ज्ञान. ज्ञानाची उपादान कारण हे कोणाकडे जातं? ज्ञानाचं आहे का नाही? आणि केवळ बुद्धीकडे जाते का? वृत्ती आहे का नाही? अंतःकरण म्हणजेच वृत्ती, कारण ते अंतःकरणाचीच वृत्ती असते ना. मग
बुद्धी आणि वृत्ती, आता त्याला बुद्धिवृत्ती म्हणायचं आहे की नाही. आता ती बुद्धिवृत्ती जर असेल तर ज्ञानाची उत्पत्ती होते आहे का नाही. आता ती ज्ञानाची उत्पत्ती नवीन होते का? म्हणजे बुद्धी आणि वृत्ती असले तर नवीन ज्ञान उत्पन्न होतंय का? आता आपण मनुष्य योनीला आलोत, आपणाला अंतःकरण आहे का नाही, उपाधी मिळाली आहे का नाही. आणि त्या उपाधीचं कार्य काय आहे? त्याच्यामध्ये बुद्धी आहे, वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीनं काय उत्पन्न व्हालंय? आता आपली जाणीव. काय उत्पन्न व्हायले? मी आहे. मग कोण आहे? शेतकरी आहे, कलेक्टर आहे, हे ज्ञान व्हायले का नाही. मी मुमुक्षु आहे, मी मुक्त आहे, हे जे आहेचं ज्ञान. मग हे आहेचं जे ज्ञान व्हायले हे कशामुळं व्हायले? बुद्धी आणि वृत्तीमुळं व्हायले का नाही, आहे का नाही. मग हे सापेक्षिक ज्ञान आहे. हे कसं ज्ञान आहे? सापेक्षित आहे ज्ञान. उत्पन्न होणारं नष्ट होणार आहे ना, मग याला काय म्हणायचं? सापेक्षिक ज्ञान. पण ते ज्ञानाचं जे अधिष्ठान असतं त्या सापेक्षिक ज्ञानाचं, ते स्वयंप्रकाशित आत्मा हा कसा आहे? आणि ज्ञानरूप आहे ना, तो ज्ञानरूपच आहे ना. खरा ज्ञान कुठंशी आहे? तो ज्ञानाचा ठेवा आहे, म्हणजेच ज्ञानाचं घर आहे ते, आहे का नाही. आणि मग ज्यावेळेस बुद्धी आणि वृत्ती उत्पन्न होते त्यावेळेस तिच्यामध्ये जे ज्ञान उत्पन्न होतंय तर आत्मा असल्याशिवाय होतंय का? मग ते आत्म्याचंच ज्ञान असतंय ते. पण ते आत्म्याचं ज्ञान बुद्धिवृत्तीला लागल्यामुळं ते नाशिवंत ज्ञान व्हालंय, त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात. ते वृत्तीचा नाश झाला की, अंतःकरणाचा नाश झाला की पुन्हा ज्ञान ते राहतंय का? अहो, लहानपणी आपण धडे गिरविलेले, अभंग पाठ केलेले, माणसं ओळखिलेले, म्हातारपणी म्हणते पाहुणे आलेले बघायला आपल्याला, का म्हणून बघा येते तर नाही. आता वय झालंय, कवा जाईन, आता याचं काहीच सांगा येत नाही. हो, एकदा बोलून घ्यावं, बोलायला येतं वर, पाहायला येतं वर, हां, भेटून यावं म्हणून येते. तर आल्या आल्या म्हणते तर ओळखीलं का मला, का म्हणून म्हणतात तसं. हां, याचं वृत्ती बुद्धी शाबूत आहे का नाही, पहिल्यासारखी जाणण्याजोगी आहे का नाही, तिच्यामध्ये स्मरणशक्ती कितीक राहिली. आता ते ओळखता आहेच की पहिली, पण ते ओळखायले का? तर ते आल्यावर ते तसं म्हणतंय, हां, कोण आहे, मी कोण आहे, ओळखीला का? हां, आता ते जर संसारानं गांगडून जाऊन म्हातारं झालं असलं तर ते म्हणतंय नाही बाबा, आता काय ओळखू येईना झालंय, मला आता तितकं आता मिळत लागाना झालाय, मला आता काय ओळखू येईना, तुम्ही सांगा कोण आहे. तर त्यानं सांगितलं तरी मग ते बळच म्हणतंय बरं बरं. तो का ओळखू येतो का? मग बळच म्हणतो बरं बरं बरोबर, आहे का नाही. आणि तेच जर तरुण वयामध्ये शास्त्र संस्कारानं युक्त बुद्धी करून ती वृत्ती ब्रह्मानंदामध्ये जर घातलेली असली, म्हणजे मुक्त पुरुष असला, आणि तो जर वयस्कर झाला ना आले बघायला, आणि ते जर म्हणले तर मुक्त पुरुष काय म्हणेल? हा, त्या म्हाताऱ्यासारखं म्हणेल का गांगाडून गेलेल्या?
ते म्हणेल अरे तुलाच ना त्या बापाला ओळखितो पण तो मला ओळखीलस का? मी तुलाच नाही त्या आज्या पंजाला सुद्धा ओळखितो, त्या 7 पिढ्या मला माहित आहेत, पण आज तू मला ओळखितोस का मी कोण आहे म्हणून? असं म्हणेल का नाही? मग बुद्धीमध्ये फरक किती आहे? मग ही बुद्धी कोणती आहे? हा, मुक्त पुरुषाची बुद्धी आणि त्या सांसारिक म्हाताऱ्याची दोघं म्हातारीत ना, वयस्कर दोघंही. पण एक वयस्कर असा आहे की तो स्वयंप्रकाशित ज्ञानाला जाणणारा आहे. तो कसा आहे? आणि तो म्हातारा संसारातला काय ते किती फरक आहे? आता हे शास्त्र श्रवणाचं परमार्थ केल्याचं हेच फळ आहे. त्या अवस्थेमध्ये आपण मुक्त आहोत असं आपणाला प्रत्यक्ष ज्ञान होतंय. आता हे परमार्थ करणारे वयस्कर माणसं बघा तुम्ही, अहो मरुस तर विचार सागर सांगणार येत का? म्हणून त्या बुद्धीमध्ये का ऱ्हास झाला नाही? ती तेवढी सक्षम बुद्धी का राहिली? कारण त्या बुद्धीमध्ये दोषच नाहीत ना. त्या बुद्धीत दोष राहतात का काही? मग त्या बुद्धीमध्ये दोष नाही, त्या वृत्तीमध्ये दोष नाही, मग ती वृत्ती काय जाणत असेल? निर्दोष वृत्ती. ते स्वयंप्रकाशित ज्ञान जाणते की त्या ज्ञानाला कशाचीही गरज नाही, कोण्या साधनेची गरज नाही, कोण्या कालाची गरज नाही, कोण्या देशाची गरज नाही. अशी ती बुद्धी झालेली असते, वृत्ती झालेली असते. मग बुद्धिवृत्ती रूप ज्ञान. आता बुद्धिवृत्ती रूप ज्ञान कोणचं ज्ञान आहे? बुद्धिवृत्ती रूप ज्ञान हे सापेक्षिक ज्ञान आहे का नाही? आणि स्वयंप्रकाश रूप ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे का नाही? उपाधिरहित असणारं ज्ञान. ही दोन्ही मिळून आत्मा ज्ञानरूपच आहे ना. आणि तो कुठे आहे? अंतःकरण स्थित आहे का नाही? मग त्या अंतःकरणामध्ये ते अधिष्ठान चैतन्य म्हणून आत्म साक्षी आहेच ना. मग त्याच आत्मसाक्षीच्या ज्ञानानंच अंतःकरणामध्ये त्या बुद्धीला निश्चय व्हायला आहे. पण ती बुद्धी दूषित असल्यामुळं ती बुद्धिवृत्ती दूषित निघाली. पण काही ना काहीतरी विपरीत ज्ञान व्हायलंय तिला. ज्ञान व्हायलंय, पण कसं व्हायलंय? विपरीत ज्ञान व्हायलंय. मग ते अज्ञान आहे का? अज्ञानच आहे ते, पण अज्ञान रूप ते ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे ते? विपरीत ज्ञान. ज्ञानच आहे ना, विपरीत का व्हाय ना, पण ज्ञान व्हायतलंय ना. आता सर्प दिसला म्हणजे ते ज्ञानच झालं की हो, भ्रांती ज्ञान आहे का नाही? मग ते भ्रांती ज्ञान काली ते अज्ञानच आहे खरं पाहिलं तर. पण केव्हा अज्ञान आहे ते विचार करा बरं. ते भ्रांती ज्ञान आहे ना, जेव्हा दोरीचं ज्ञान होईल तेव्हा ते अज्ञान आहे. नाहीतर अवधारला तर चोर, नाहीतर शिरजोर. धरलंस का म्हणतंय ते. तसंच आहे ना हे. चोरी केलेली जर धरली तर तो चोर ठरवतो, नाही धरली तर आणि तसंच आहे ना. मग सर्प ज्ञान होता वेळस त्यावेळस त्या सर्पाचं सत्य ज्ञान होतं का? नाही. सर्प नसताना तिथं ज्ञान व्हायले, मग ते सत्य ज्ञान आहे का? सत्य ज्ञान नाही ना ते. मग काय आहे?
अज्ञानच आहे. भ्रांती ज्ञान आहे म्हणजेच काय आहे? आज्ञा. सत्य ज्ञान नाही म्हणजे अज्ञान आहे का नाही? पण केव्हा दोरीचं ज्ञान झालं तेव्हा ते अज्ञान होतं, ते भ्रांती ज्ञान अज्ञान होतं, आहे का नाही? मग ज्ञान झाल्याच्या नंतर ते अज्ञान आहे. मग आत्मज्ञान झालं की वृत्ती ज्ञान कसं होतंय? अज्ञान. आत्मज्ञान झालं की वृत्तीनं होणारे ज्ञान कसे होतात? आता मग व्हायलंय ते काय व्हायलंय? ते विपरीत आहे. वृत्तीनं अंतःकरणानं जे ज्ञान होतात का ते कसे ज्ञान आहेत? विपरीत आहेत. आणि त्या विपरीत ज्ञानाचा नाश शास्त्र संस्कारानं होतो. त्या विपरीत ज्ञानाचा नाश कशानं होतो? शास्त्र संस्कारानं. मग शास्त्र संस्कार म्हणजे काय? आत्मज्ञान सांगतात, आत्म्याचं लक्षण सांगतात की तू तसं नाहीस, तो सर्प नाही, ती दोरी आहे असं सांगतं शास्त्र. तू जीव नाहीस, तू ब्रह्मरूप आहेस म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान सांगतं. आणि अधिष्ठानाचं आपणाला म्हणजे आपल्या आत्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय आपणाला हे संसाराचं ज्ञान मिथ्या वाटणार नाही. आत्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय हे ज्ञान सत्यच वाटते का नाही? आत्मज्ञान नाही झाल्यावर मग ज्याला आत्मज्ञान नाही झालं ते जगत सत्यच मानते का नाही? आणि ज्याला आत्मज्ञान झाले ते जगत सत्य मानेल का? ज्याला दोरीचं ज्ञान झालंय त्याला सर्प सत्य वाटेल का? आणि ज्याला सर्प सत्य वाटायला त्याला दोरीचं ज्ञान राहील का? ज्याला संसार सत्य वाटायला त्याला आत्मज्ञान असू शकतं का? हे असंच आहे ना. मग आत्मा स्वयंप्रकाशित आहे. आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे. मग जोपर्यंत वृत्तीचा संबंध आहे तोपर्यंत आत्म्याच्या प्रकाशावरती वृत्ती येते, अंतःकरण प्रकाशित होतं किंवा ज्ञानाचा त्या ठिकाणी उदय होतो. पण ते स्वयंप्रकाशित ज्ञानासारखं होत नाही, ते विपरीत ज्ञान होतं. तिथं सत्य ज्ञान होत नाही. कारण उपाधीनं जे जे म्हणून ज्ञान होतात, उपाधीच्या संबंधाने जेवढे म्हणून ज्ञान होतात तेवढे ज्ञान भ्रमरूप आहेत. मग अहम ब्रह्मास्मी ज्ञान जरी होत असेल तरी भ्रमरूपच. का म्हणून? वृत्तीनं व्हायला येते, है का नाही? पण त्याच वृत्तीनं ही वृत्तीरहित ज्ञान बी होत आहे. वृत्तीरहित कसा आत्मा आहे? वृत्तीरहित ज्ञान कसं आहे? स्वयंप्रकाशित ज्ञान, है का नाही? वृत्ती लागलं तर ज्ञानाची उत्पत्ती व्हायली, है का नाही? अहो फटाकडीमध्ये काय बार आहे? फटाकडीमध्ये बार भरलेला आहे ना. मग अग्नीच्या संयोगानं त्या ठिकाणी बाराची उत्पत्ती होते. आणि अग्नीचा संबंध नाही झाला तर तिथं कसा आवाज येईल, कसा बार होईल, ती फटाकडी कशी वाजल? अग्नीचा संबंध झाला तर, है का नाही? पण त्या फटाकडीमध्ये तो आवाज आहे का? मग आवाज होतो तो कशाचा होतो? त्या संबंधाचा. त्या काय संबंधामध्येच त्या ठिकाणी उत्पत्ती ना काय ह्याची बी त्या संबंधाचा आवाज येतो, है का नाही? फटाकडीचं म्हणावं तर ती विस्तव लागायच्या अगोदर कमून नव्हता तिथं आवाज ऐकू ये नाही गेला. मग त्या विस्तवाचंच का लागल्यावरच का आवाज यायला? मग तसं बुद्धी वृत्ती लागल्या तरच ज्ञान उत्पत्ती व्हायली संसाराची. बुद्धी म्हणजे वृत्ती ती आत्म्याच्या संबंधात आली तरच ज्ञानाची उत्पत्ती व्हायली. मग ते ज्ञान कोणाचं आहे? आत्म्याचंच आहे, पण दूषित आहे. कारण अंतःकरण कसं आहे ते? आणि जर अंतःकरण सुद्धा असलं तर मग कसं उत्पन्न होईल ते ज्ञान? ते म्हातारं कसं म्हणलं होतं? कोणतं? मुक्त.
त्या 7 पिढ्याचं मला ज्ञान आहे, आत्ता सांगतो बस इथं, पण त्याचा लाग होत नाही त्या म्हाताऱ्या पुढे बसायला. म्हणते नाही बाबा, ते नैतर ना असते मग म्हाताऱ्या पुढे बसायचा त्याचा. हा, तरी म्हातारा जाताना म्हणते अरे गेलेले आले नाहीत. जाताना का व्हायना पण ढ्याका मारून त्याला म्हणजे फिरून त्यानं ते राहू दे आता, ते मागे एकदा सांगितलं होतं, बुद्धिवृत्ती रूप ज्ञान आणि स्वयंप्रकाश रूप ज्ञान. आता 2 ज्ञान कळाले का नाही? संबंध रहित असणारं एक ज्ञान ते आत्मज्ञान आहे का नाही, आणि वृत्तीसहित असणारं ज्ञान ते बुद्धिवृत्ती ज्ञान म्हणायचं. पण त्याला कल्पित ज्ञान म्हणलं तरीही चालते. बुद्धिवृत्तीच्या ज्ञानाला, अंतःकरणाच्या ज्ञानाला कल्पित ज्ञान म्हणलं तरी जमते. किंवा प्रमात्याचं जे ज्ञान आहे ते कल्पित, प्रमाताच कल्पित आहे ना. प्रमाता का सत्य एक काय, अंतःकरणाच्या योगानं प्रमाता झालाय ना. म्हणून म्हणजे ते जीव का सत्य आहे का? मग कल्पितच आहे ना जीव बी. प्रमाता म्हणजे जीव आहे का नाही? जीव प्रमाता झालाय ना, आहे का नाही? प्रमाता जीव झालाय, प्रमाता जीव झालाय ना. मग तो काय आहे? सत्स्वरूप आहे का ते? तो प्रमाता कशामुळे झालाय? अंतःकरणामुळे झालाय. आणि अंतःकरण सत्य आहे का? मग त्याचं स्वरूप त्या अंतःकरणाच्या संबंधानं कसं आहे? मिथ्याच आहे का नाही? आणि त्याचं लक्ष्य स्वरूप काय आहे? आत्मा आहे, ब्रह्म आहे लक्ष्य स्वरूप. मग त्याचं हे स्वरूप आहे का? प्रमाता हे खरं स्वरूप आहे का त्याचं? नाही. म्हणून स्वयंप्रकाशित ज्ञान आणि बुद्धिवृत्ती रूप ज्ञान हे 2 ज्ञान मिळून, हे 2 ज्ञान मिळून काय होतंय? ज्ञानपदाचे वाच्य आणि केवळ स्वयंप्रकाश रूप ज्ञान लक्ष्य आहे. केवळ स्वयंप्रकाश, केवळ म्हणजे तो केवळ शब्द घातला. केवळ म्हणजे केवळ चैतन्यच, त्याच्यात दुसरं काही मिलावट, शुद्ध त्याला काय म्हणायचं? ज्याच्यात काही नाही दुसरं त्याला काय म्हणतात? शुद्ध. असं केवळ स्वयंप्रकाश रूप ज्ञान ते लक्ष्य आहे खरं. आता एक राहिले 3 नंबरचं. अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञानापासून होणारं जे सुख. अनुकूल विषय संबंधजन्य, कारण संबंध झाल्याशिवाय त्या ठिकाणी सुखाची किंवा दुःखाची उत्पत्ती होत नाही, हे का नाही? संबंधावर आहे ना. मग बुद्धीच्या अनुकूल, अंतःकरणाच्या अनुकूल पदार्थाचा संबंध झाला म्हणजे तो विषय प्राप्त झाला असा वाटणारा, त्या ठिकाणी काय होतंय? सुख होतंय. आणि प्रतिकूल विषय किंवा तोच विषय जर प्रतिकूल झाला असावा वाटणारा, दुःख होतंय, हे का नाही? मग इथं म्हणतात अनुकूल विषय संबंधजन्य सुखकार सात्विक अंतःकरणाची वृत्ती. सात्विक, हां, इथं वृत्ती काय सांगायले तर सात्विक सांगायले तर, आणि विषय अनुकूल सांगायलेत. विषय कसा सांगायलेत? अनुकूल सांगायलेत. मग आता यांच्यामध्ये सुखाची जी उत्पत्ती आहे ते अनुकूलामुळं होणार, आहे का नाही? मग अनुकूल विषय काय आहे साधकाचा? अनुकूल विषय काय मानलाय त्यानं? परमपदाची प्राप्ती हा त्याचा अनुकूल विषय आहे. म्हणजे ब्रह्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणा, मोक्ष म्हणा, हां,
त्याला तो अनुकूल पाहिजे, हवासा वाटायला ना, असावा वाटायला, मिळावा, प्राप्त व्हावा, म्हणजे तो अनुकूल मानायला येते. मग अनुकूल विषय संबंधजन्ये, त्या संबंधाच्या जन्ये काय, म्हणजे अनुकूल विषय प्राप्त झाला, ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं, मग सुख होणार का नाही? कारण अनुकूल विषयाची प्राप्ती झाली, मग सुख होणार ना. म्हणजे ब्रह्मज्ञान झालं म्हणल्यावर तिथं काय होणार? उत्पत्ती, सुखाची उत्पत्ती होणार. आणि मग ती त्या सुखाची उत्पत्ती, ते सुख, त्याला अंतःकरण कसं आहे? सात्विक अंतःकरण आहे का नाही? कारण त्याच्याशिवाय ते उत्पन्न होत नाही. आणि वृत्ती कशी उत्पन्न होणार? मग तिथे ब्रह्मकारच वृत्ती उत्पन्न होणार ना, अनुभवजन्य वृत्ती उत्पन्न होणार. मग तशी वृत्ती जर ब्रह्माकार वृत्ती झाली, सुखकार वृत्ती ज्ञानानं होणार का नाही? विषय कळाला की आनंद वाटतो का नाही? विषय कळाला है का नाही? म्हणजेच मोक्षाचं जर चिंतन चाललं आणि मोक्षाची प्रक्रिया चालली, तर ती प्रक्रिया कळाली की वृत्तीला आनंद होतो का नाही? वृत्तीमध्ये आनंद प्रकाशित होतो है का नाही? मग तो आनंद कोण्या वृत्तीनं होईल? तर शुद्ध सात्विक वृत्तीनं त्या ठिकाणी. कारण वृत्ती सात्विक असल्याशिवाय, म्हणजे अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय, सात्विक म्हणजेच काय? शुद्धता. मग त्या शुद्धतेमध्येच सुखाचं भान होतं. कशाचं होतं? हां, सुखाचं भान होतं. आणि तिथं पण परम प्रेमास्पद सुखरूप ही दोन्ही मिळून अनुकूल विषयापासून ज्ञान आहे का नाही, आणि त्याच्यापासून सुखकार वृत्ती आहे का नाही. आणि कोणती वृत्ती? तर सात्विक वृत्ती ही उत्पन्न होते का नाही. आणि मग त्या ठिकाणी सात्विक वृत्तीमध्ये आनंदाचं भान होतं का नाही. पण तो आनंद नित्य निरातिशय असतो का? तो आनंद नित्य निरातिशय का? नाही. कारण वृत्ती सारखी तशी राहतच नाही. जरी त्याला मोक्षाचं ज्ञान जरी झालं, तरी ती वृत्ती सारखी मोक्षात राहू शकते का? है का नाही. मग त्याला नित्य निरातिशय म्हणता येत नाही. मग तो जे त्या ठिकाणी जे त्याला ज्ञान होतंय का, किंवा जो आनंद होतो का त्या ज्ञानापासून, त्या वृत्तीपासून, हां, मग तो आनंद कुणाचा आनंद आहे? तो आहे का नाही. या ठिकाणी ते म्हणतात, जे परमप्रेमास्पद जो आत्मा आहे. आता याला परमप्रेमास्पद का म्हटलंय? तर सगळ्यापेक्षा तोच आवडतो जीवाला. जीवाला काय असं वाटतंय? सुख. हा, आणि सुख कोण आहे? आत्माच आहे. त्याच्या वाचून दुसरं आहे का कोणी सुख? सुख दुसरं नाहीच ना. सुख फक्त आत्माच आहे. हा, आणि प्रत्येक जीवाला असं वाटतंय का नाही. मग परमप्रेमास्पद काय आहे त्याला? जीवाला आत्माच प्रिय आहे का नाही. हां, आणि मग ते आनंद, आत्म्याचा आनंद, कारण तोच आनंद रूप आहे ना. मग तो आनंद आत्मा अंतःकरणामध्ये तर आहेच, अधिष्ठान रूपानं आहेच ना. आणि मग त्या आनंदाचाच, त्या आत्म्याच्याच आनंदाचा भान, त्या आत्म्याच्या आनंदाचं भान कुठे होतंय? हे विषय ज्या वेळेस आपणाला अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर जो आनंद वाटतो ना सात्विक वृत्तीमध्ये, तो आत्मानंदाचंच भान होतंय. दुसरं कशाचं होईल?
त्या वृत्तीमध्ये भान दुसरं कशाचं होईल का? त्याला अनुकूल विषय कोणता आहे? आत्मानंदच आहे ना, आहे का नाही? पण तो आत्मानंद तो नाही, कोणता? वृत्तीनं होईल तो नाही, पण वृत्तीनं जो होतो का तो तेच आहे, पण तो विशेष आहे. कसा आहे तो? विशेष. हां, आत्मानंद परमप्रेमास्पद जो आनंद आहे का तो कसा आहे? अवाच्य आहे ना ते. तो आनंद नित्य निरातिशय आनंद आहे तो. तो वृत्तीनं घेता येईल का? वृत्तीची काय ताकद आहे तेवढा आनंद घ्यायला? हा, मग तो आनंद, आत्म्याचा आनंद वृत्ती, अहो वृत्ती आत्म्याजवळ गेली तर आत नाही. हा, नुसतं आत्म्याच्या घराचं दार उघडतं वृत्ती डोळे झाकून घेते म्हणून सांगितलं ना. हो. हा, मग ते आत्म्याला काय पाहू शकेल? मग त्या वृत्तीमध्ये जो आनंद होतो का, अंतःकरण आहे तोपर्यंत सात्विक वृत्तीमध्ये तो आनंद कसा आहे? दोषजन्यच आहे. तो आनंद कसा आहे? पण त्याचाच आहे, पण त्याला शुद्ध मन परमप्रेमास्पद म्हणता येत नाही आनंद. तो ब्रह्मानंद लागली टाळी ते देहाते कोण सांभाळी. ब्रह्मानंदे लागली टाळी ते देहाते. कोण सेवा? हां, ज्यावेळेस तो आनंद भोगतो ना त्यावेळेस त्याला देहाचं भान नसतंय. ते देहाते कोण म्हणजे त्याचं लक्ष देहाकडे नसतंच, वृत्तीवर त्याचं लक्ष नसतंच, कारण त्याची ब्रह्म आनंदामध्ये काय झालेली असती? टाळी, एकरूपता. टाळी म्हणजे हां, ते एकरूपता झालेली असते. मग त्याला म्हणतात परमप्रेमास्पद झालेलं वृत्ती. ती अवस्था, वृत्ती बी नाही, ती अवस्था आहे का नाही? त्या अवस्थेला तो खरा आनंद आहे, त्याला म्हणतात खरा निजानंद. हां, आणि तो विलक्षण सुखाचा आनंद देते, आहे का नाही? आणि अलीकड जे आपणाला सात्विक वृत्तीनं ब्रह्मज्ञान झाल्यावर जो आनंद वाटतो तो आनंद कसा आहे? परोक्षच म्हणायचा. तो कसा आनंद? परोक्षच. भोगायला मिळाला का? भोगायला नाही मिळाला, मग त्याला अपरोक्ष कसं म्हणता येईल? हा, हो, जमलंय पण नवरदेवाला म्हणते ते का नाव घे? तो काय म्हणते? अहो लग्न तर होऊ दे की, आहे का नाही? म्हणजे लग्न झाल्याशिवाय नाव घेता येत नाही. तसंच आपला ब्रह्मानंदामध्ये जोपर्यंत कल जात नाही, जोपर्यंत टाळी ब्रह्मानंदी लागत नाही, तोपर्यंत ते परम प्रेमास्पद असणारं सुख, शुद्ध नित्य निरातिशय असणारं सुख, ते सुख आहे का ना? आणि ते सुख कुठं आहे? कोण आहे ते सुख? कोण आहे? आपणच आहेत ते सुख, आहे का नाही? पण त्याचा आपणाला अपरोक्ष होईपर्यंत, परोक्षच आहे, अपरोक्ष होईपर्यंत परोक्षच आहे ना. मग ज्या वेळेस ते अपरोक्ष होईल का त्यावेळेस तो खरा आनंद रूप, त्याला खरा आनंद मिळाला त्याला. कारण मोक्ष कसा आहे? आनंद रूप आहे, सतरूप आहे आणि चिद्रूप आहे. मग त्याला म्हणते सच्चिदानंद. हेही जीवाकडूनच आहे, त्याच्याकडून नाही. जीव त्याचं लक्षण तसं करतोय, तो लक्षण असा आहे म्हणून सांगत नाही. म्हणून वाच्य स्वरूप आहे हे, आणि लक्ष्य स्वरूप तो आनंद आहे, आणि सुख वाच्य स्वरूप आहे. आता आपणाला ब्रह्मज्ञानानं सात्विक वृत्तीनं आपणाला जे काही ज्ञान होतंय का
ते ज्ञानानं आपणाला सुख होतंय म्हणा, आनंद नाही. आणि ज्या वेळेस आपणाला अपरोक्ष ज्ञान होईल कुणाचं, आपलंच, मग त्यावेळेस परमप्रेमास्पद आनंद प्राप्त होतो. या रीतीने सर्व पदाची शुद्धाच्या ठिकाणी लक्षणा. कुठे करायची लक्षणा? हां, शुद्धाच्या ठिकाणी लक्षणा. लगन लागलं की लक्षणा, सगळ्याच्या वराडाची लक्षणा कुठे असते? गावाकडं. लक्ष कुठं असतंय? हां, पळा पळा, ही जीप निघाली, ती जीप निघाली, आहे का नाही? तसं या सर्व रीतीने पदाची शुद्धाच्या ठिकाणी लक्षणा. संक्षेप शारीरिक कार, संक्षेप शारीरिक कार हे ग्रंथकार आहेत सुरेश्वराचार्य यांनी सांगितले आहे. याप्रमाणे जीव ब्रह्माचे ऐक्याचा, जीवाच्या आणि ब्रह्माच्या ऐक्याचा निश्चय करण्यास, कशासाठी सांगितलं हे? निश्चय करण्यास महावाक्याच्या दोन्ही पदाच्या ठिकाणी, महावाक्याच्या दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा अंगीकारावी लागते. एका पदाच्या ठिकाणी, हां, एका पदाच्या ठिकाणी करू नये. आणि आणखी तो पुढे आहे. आता वेळ झालाय, उद्याच्या वेळामध्ये पाहू. आता पुंडलिक वरदे.